हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड इथनं वेकन्सीज आलेल्या आहे. 9,000पेक्षा जास्त वेकन्सीज असणार आहे आणि वयोवर्षे 18 ते 33 व 36 वर्षापर्यंत पदानुसार असणार आहे. 2 पदे असणार आहे, त्यामुळे 2 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे. आणि वेतनही पाहू शकता, मेट्रिक्स पे लेवल 2 व 5 अनुसार असणार आहे. 2 पदे असल्यामुळे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. आपण पाहू शकतो डिटेल सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्ड सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आलेली आहे. ओपनिंग डेट 9 मार्च 2024 म्हणजे आज आहे आणि क्लोजिंग डेट 8 एप्रिल 2024 असणार आहे. 2 पोस्ट आहे. टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल लेवल 5 पे लेवल असणार आहे आणि इनिशियल पे 29,200 असणार आहे आणि वयोमर्यादा 36 वर्षापर्यंत 18 ते 36 आणि वेकन्सीज 1,000पेक्षा जास्त आहे. टेक्निकल ग्रेड 3 अशी दुसरी पोस्ट असणार आहे. पे लेवल 2 आणि 19,900 पे असणार आहे. 18 ते 33 वर्षे एज असणार आहे आणि 8,000पेक्षा जास्त जागा असणार आहे. 9,144 जागाची ही वेकन्सी असणार आहे. खूप चांगली वेकन्सी आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्या कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट, एज, क्वालिफिकेशन, कॅटेगरी वगैरे दिलेलं आहे. ते बघून चेक करून व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. मेडिकल फिटनेस पण घेणार आहे. एज तुम्हाला मी सांगितलं आहे, त्यानुसार एज असलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहू शकतो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. पेपरमध्ये CBT होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. 1/3 निगेटिव्ह मार्किंग होणार आहे. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तर आपण पाहू शकतो हे जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो फिटनेस. तर फिटनेसबद्दल त्यांनी दिलेले व्हिज्युअल स्टँडर्ड्स, दृष्टी, नॅशनल सिटिझन. आता इथे पाहू शकता आपण पोस्ट आणि एज दिलेलं आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन्स दिलेले आहेत. कम्युनिटी आणि कॅटेगरीनुसार तुम्ही वाचू शकता. पोस्टनुसार दिलेलं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ पाहू शकता, कोण एलिजिबल आहे. आता तुम्ही पाहू शकता 500 रुपीज फी असणार आहे आणि SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास 250 रुपीज असणार आहे. ही तुमची फी असणार आहे. मोड ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि UPI डेबिट क्रेडिट कार्डमधनं तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर आपण पाहू शकतो वर्टिकल रिझर्वेशन्स वगैरे तुम्ही वाचू शकता. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वगैरे सगळं इथे डिटेलमध्ये ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. तर CBT पाहू शकता तुम्ही. CBT 10 मार्काची, जनरल अवेअरनेस 15 मार्काची, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बेसिक अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन 20 मार्क, मॅथमॅटिक्स 20 मार्क, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग 35 मार्क. असं 100 मार्काचे क्वेश्चन्स असणार आहेत, प्रत्येकी 1 मार्क. आणि तुम्ही पाहू शकता वेळ 90 मिनिटे असणार आहे. 30 मिनिटे एक्स्ट्रा असणार आहे PWBD कॅन्डिडेट्ससाठी. त्यानंतर आपण पाहू शकतो CBT ग्रेड 3साठी हे असणार आहे. आपण ते पोस्ट 1साठी वापरलं होतं. हाऊ टू अप्लाय. आता अप्लाय कसं करायचं आहे, इन्स्ट्रक्शन्स पूर्ण रीड करायची. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिस्टेक्स नको व्हायला म्हणून तुम्ही इन्स्ट्रक्शन्स नीट रीड करायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण इंडियामध्ये रेल्वेचं नेटवर्क आहे. तर तिथे पाहू शकता त्या वेबसाईटवर की कोणत्या पोस्टच्या किती जागा आहे. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता तसेच ऑनलाईन ॲप्लिकेशन याही एक्झामसाठी भरायचे आहे.
त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट और BSc इन combination of any substream of basic stream physics electronic computer science IT instrumentation from a recognized university institute technical engineering 1 signal. तर असे प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी दिलेलं आहे, मेकॅनिकल किंवा ब्रिज ब्लॅकस्मिथ असं त्याच्यानुसार इथे क्वालिफिकेशन दिलं आहे. तर तुम्ही क्वालिफिकेशन वाचू शकता आणि टोटल नंबर ऑफ वेकन्सीज इथे कॅटेगरी वाईज आणि स्टेट वाईज डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहे, तर त्या तुम्ही पाहू शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.